गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथा या भागामध्ये मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक प्रसिद्ध दिग्दर्शक झालेत ज्यांचे अनेक चित्रपट अनेक वर्षांनंतर सुद्धा लोकांच्या पसंतीस उतरतात. आज आपण अशाच एका दिग्दर्शकाविषयी बोलणार आहोत जो स्वतः एक उत्तम अभिनेता देखील होता. पण गंमत म्हणजे त्यांचं शिक्षण मात्र हॉटेल मॅनेजमेंटमध्ये झालं. चित्रपटसृष्टीत नावारूपाला येण्याआधी ते स्वतः गोव्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत होते. सांगण्याचा मुद्दा असा की शिक्षण आणि करिअर दोन वेगवेगळ्या दिशांना असून सुद्धा ते आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे म्हणजेच नाटक आणि चित्रपटाकडे वळले. मुंबई मेरी जान, डोंबिवली फास्ट, दृश्यम, फोर्स, मदारी असे अनेक सुपरहिट चित्रपट आपल्याला ज्यांनी दिलेत असे अभिनेते दिग्दर्शक म्हणजेच निशिकांत कामत. निशिकांत कामत यांचा जन्म 17 जून 1970चा मुंबईतल्या विल्सन कॉलेज आणि रामनारायण रुईया कॉलेजचे ते माजी विद्यार्थी. रुईयाच्या एकांकिकांपासूनच त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली. रुईया कॉलेजमध्ये असताना त्यांनी दिग्दर्शित केलेली मंजुळा ही एकांकिका प्रचंड गाजली. निशिकांत कामत गेल्यानंतर रुईया कॉलेजमध्ये त्यांच्या आठवणी जागवण्याकरता झालेल्या एका एकांकिका महोत्सवात विशेष करून ही एकांकिका परत सादर झाली. अभिनेता प्रसाद ओकने एका ठिकाणी सांगितलं होतं ते म्हणजे की कॅमेराशी ओळख करून देणारा व्यक्ती किंवा कॅमेरासमोर ज्या व्यक्तीमुळे ते स्वतः आले ती व्यक्ती रुईयाची आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे निशिकांत कामत. निशिकांतमुळे मी आयुष्यात पहिल्यांदा कॅमेरासमोर उभा राहिलो. बहुतेक लोकांना हे माहितीच नाही आहे की निशिकांत कामत यांनी थेट दिग्दर्शक म्हणून कधीच पदार्पण केलं नाही. त्यांच्या स्वतःच्या म्हणण्यानुसारच त्यांनी 3 वर्ष एडिटिंगसाठी काम केलं, मग अनेक वर्ष TV दिग्दर्शक म्हणून काम केलं, मग पुढे लेखन केलं आणि नंतर मग ते दिग्दर्शनात आले. आपल्याला असं नेहमीच वाटतं की एखादा चित्रपट दिग्दर्शक एकदम अचानक प्रसिद्धी झोतात येतो, पण त्यामागची मेहनत मात्र प्रचंड असते. एडिटिंगपासून लेखनापर्यंत एक एक पायरी चढत ते वर आलेत. सुरुवातीला निशिकांत कामत यांना आर्थिक संघर्षाला सामोरं जावं लागलं. हा सगळा अनुभव आणि त्यांचा संघर्ष कदाचित त्यांच्या कलाकृतींमध्ये दिसत असावा आणि म्हणूनच त्यांच्या चित्रपटांमध्ये माणसांचं चित्रण इतकं अस्सल असतं. ही गोष्ट ऐकून आपल्याला कदाचित थोडंसं आश्चर्य वाटेल, पण एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मुंबई मेरी जान ह्यानंतर दिग्दर्शक म्हणून निवृत्ती घ्यायची असा विचार त्यांनी केला होता. पण त्यांनी तसं केलं असतं तर त्यानंतर आलेल्या लई भारी, दृश्यम, मदारी अशा अनेक चित्रपटांना आपण मुकलो असतो. निशिकांत एक उत्तम अभिनेता होतेच, पण त्यांना कॅमेरापेक्षा मागे राहणं जास्त आवडायचं. तरी भावेश जोशी सुपर हिरोमध्ये त्यांनी एक विलनची भूमिका केली आणि ती भूमिका इतकी गाजली की निशिकांतने अभिनय करावा किंवा त्याचा गंभीरपणाने विचार करावा असं अनेकांचं मत होतं. प्रवल रमण यांच्या 404 एरर नॉट फाउंड या चित्रपटात त्यांनी बायपोलर डिसऑर्डर असलेल्या कॉलेजच्या प्राध्यापकाची भूमिका केली. प्रवलनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की जर निशिकांतने ही महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी होकार दिला नसता तर कदाचित हा चित्रपटच बनला नसता. प्रत्येक दिग्दर्शकाच्या स्टाईल थोड्या वेगवेगळ्या असतात. निशिकांतबाबत अभिनेत्री जेनेलिया देशमुखने एक सांगितलं होतं की निशी तुम्हाला संपूर्ण दृश्य पहिले समजावून सांगतो आणि मग फ्लोअरला घेऊन जातो, कारण एकदा आपण फ्लोअरला गेलो की मग तो एका टेकमध्ये सीन शूट करतो. एका लेखातही असं म्हटलं होतं की कामतच होते की ज्यांनी जॉन अब्राहमला रॉकी हँडसम या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी सांगितलं होतं, कारण निशिकांतलाही माहीत होतं की जॉनमध्ये ही भूमिका करण्याचं पोटेन्शियल आहे. आणि यामुळेच आपल्याला लक्षात येतं की दिग्दर्शकाची भूमिका ही फक्त शूटिंग आणि सीन सेट करणं एवढंच नाही आहे, अभिनेता किंवा अभिनेत्री यांची क्षमता ओळखणं हे सुद्धा आहे. रॉकी हँडसम चित्रपटात निशिकांत कामत यांनी स्वतः एक विलनची भूमिका सुद्धा केली होती आणि या भूमिकेसाठी त्यांना स्वतःचं डोक्यावरचे केस रोज शेव करायला लागायचे. म्हणजे कल्पना करा की दिग्दर्शक आणि अभिनेता एकच आहे. शूट दरम्यान रोज सकाळी उठायचं आणि पहिले उठल्यानंतर आरशासमोर जायचं आणि स्वतःचं डोकं शेव करायचं. पण खरं तर असेच प्रसंग दाखवतात की त्यांचं कामाप्रती किती समर्पण होतं. अभिनय
दिग्दर्शन आणि खरं सांगायचं झालं तर वैयक्तिक आयुष्यात सुद्धा. त्यांच्या दृश्यम चित्रपटाबद्दल त्यांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की आम्ही शूटिंगला मार्च 13ला सुरुवात केली आणि मे 18ला आमचं शूटिंग संपलं. म्हणजे आयुष्यात इतक्या कमी वेळात मी कुठलाच चित्रपट कधीच पूर्ण केलेला नाही. सेटवरती प्रचंड ताण होता, पण तरीसुद्धा दिग्दर्शक आणि टीमने एकत्र काम करून हे जमवलं. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की ते असे कधीही अचानक गायब होतात. म्हणजे काय तर शूटच्या 2 शेड्यूलच्या मधल्या वेळेमध्ये जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा ते देशातल्या कुठल्याही भागात जातात, प्रवास करतात. आणि या प्रवासाचा हेतू काय, म्हणजे पुढे काय करायचं हे ठरवण्याचा किंवा प्रेरणा घेण्याचा किंवा शोधण्याचा असा असतो. थोडक्यात अनुभव घेण्याचा हा सगळा प्रवास असतो. निशिकांत कामत यांना 17 ऑगस्ट 2020 रोजी देवाज्ञा झाली. एका अल्पशा आजारामुळे त्यांचं निधन झालं. वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी हा विलक्षण प्रतिभावान कलाकार या जगाचा निरोप घेऊन गेला. पण त्याने दिग्दर्शित केलेले सिनेमे हे पुढची अनेक दशकं लोकांच्या स्मरणात राहतील आणि ह्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवा कलाकारांसाठी आदर्श ठरतील एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधाला सबस्क्राईबही करा.